नमस्कार मित्रांनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज आपण फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत फ्राईज आपण आज बनवणार आहोत. यासाठी मी इथं 4 मोठे साईजचे बटाटे घेतलेले आहे. हे बटाटे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता या बटाट्याचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे. साल काढून झाल्यानंतर आपल्याला बटाट्याच्या स्लाइस करून घ्यायचे आहे आणि लांब स्वरूपाचे फ्राईज आपल्याला करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला हे काप करून घ्यायचे आहे. बटाट्याचे हे सर्व काप आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे सर्व काप स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. बटाट्यामध्ये जे स्टार्च असते ते पाण्याने निघून जाते. अशा प्रकारचे काप आपल्याला करून घ्यायचे आहे. आता आपल्याला कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचे आहे. हे फ्राईज आपल्याला 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे. यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे. तसेच 1 चमचा व्हिनेगर मी इथं वापरत आहे. व्हिनेगर हे ऑप्शनल आहे. आपल्याकडे जर असेल तर आपण टाकू शकतो. पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे. फ्राईज शिजले का नाही हे बघण्यासाठी आपल्याला फ्राईज घ्यायचा आहे आणि ते अशा प्रकारे तुकडा होतो का नाही हे बघायचे आहे. जर ते वाकवत्याबरोबर तुटत असेल तर फ्राईज आपले शिजले गेले आहे असे समजावे. आता हे सर्व एका बाउलमध्ये आपल्याला फ्राईज काढून घ्यायचे आहे. आता एका सुती कापडावर आपल्याला हे सर्व फ्राईज 1 तास थंड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पसरून घ्यायचे आहे. फ्राईजमध्ये जे पाणी असते चिकटलेले ते सर्व निघून जाते. 1 तास झालेले आहे. आपले फ्राईज हे चांगल्या प्रकारे थंड झालेले आहे. आता हे फ्राईज आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. हवाबंद डब्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि डीप फ्रीझरमध्ये आपल्याला 1 ते 2 ताससाठी ठेवायचे आहे. 2 तास झालेले आहे. हे फ्राईज मी डीप फ्रीझरमध्ये ठेवले होते. आता हे फ्राईज आपल्याला तळून घ्यायचे आहे. हे फ्राईज आपल्याला जास्त नाही तळायचे आहे. 60 ते 70% आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. कारण आपल्याला पुन्हा हे तळून घ्यायचे आहे. अगदी कॅफेमध्ये मिळतात तसे फ्रेंच फ्राईज बनवून आपले तयार होतात. अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. आता हे फ्रेंच फ्राईज आपले तळून झालेले आहे. आता 2 तास आपल्याला हे थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला हे पुन्हा तळून घ्यायचे आहे. लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्राईज तळून घ्यायचे आहे. अगदी क्रिस्पी आणि क्रंची असे फ्रेंच फ्राईज आपले बनून तयार होतात. लहान मुलांना हे फ्रेंच फ्राईज फार आवडतात. अशा प्रकारे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहे.
अशा प्रकारे आपले फ्राईज हे तळून झालेले आहे. या फ्राईजवर आपल्याला चाट मसाला, थोडे लाल मिरची पावडर टाकून घ्यायचे आहे आणि हे चांगल्या प्रकारे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. हे फ्राईज आपण टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकतो. आपण बघू शकता किती छान प्रकारे फ्राईज आपले बनून तयार झालेले आहे. आपल्याला जरी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एकदा नक्की घरी बनवून बघा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी कॅफेमध्ये मिळतात तसेच फ्रेंच फ्राईज आपले बनवून तयार झालेले आहे. आपण बघू शकता. धन्यवाद.